आलेली मटकी आणि शिळी भाकरी. बघा पाणी, पावसाचं पाणी कसलं भारी आहे बघा. कुक्कुडवाडचा घाट आता चालू झाला आहे बरं का. हिरवा घाट. तर आज आम्ही आता सगळी सहकुटुंब चाललोय इंदापूरला. परवा दिवशी भैयाला आणायला मिरजला गेलतो, ते यासाठी आणलेलो. काल जाणार होतो पण जरा काही कारणास्तव आम्ही आज शनिवारचं जाणार आहे. रविवारी कार्यक्रम आहे, त्यामुळं आज आधीच एक दिवस जाऊन बसलेलं कधी पण बरं असतंय, कारण शेवटी बोकडाचा कार्यक्रम आहे. आता आमचं काय काय चाललंय ते तुम्हाला दाखवतो. अनुश्री, तुझं काय चाललंय? आवरलं का तुझं? हा, आवरलं ना? बरं बरं. सगळी तयारी झाल्या, सगळ्यांच्या बॅगा आपापल्या बॅगा भरल्या. आमच्यात एक गोष्ट लय भारी, आपापल्या बॅगा प्रत्येक जण कनाक्कन भरत असते. ही बघा माझी बॅग, माझी बॅग कॉलेजपासून माझ्याजवळ आहे. कॉलेजपासून माझ्याजवळ म्हणजे सगळी बाकीच्यांनी साथ सोडली, पण ह्या बॅगनं काय साथ सोडली नाही माझी. कुठं घेऊन चालली? कुठे घेऊन चालली? काय आहे ती? जाऊ दे. झालं का सगळ्यांचं आवरून? अनुश्री, तुझं झालं का आवरून? काय झालं आवरून तुझं? काय डोंबलं? बर, सोडून जाते. आता वहिनीची तयारी चालू आहे. तुमचं झालं का? झालं. अनुश्री, तुझा फुगा राहिला बघ. फुगा फुगा तुझा. फुगा फुगा घे. फुगा घे. घरात सगळा राडा झालाय बरं का. पावसामुळं सगळीकडे कपडे वाळत घातलेले, सगळीकडे. त्या पावसानं तर सगळे किचकिच करून ठेवलेले. सगळ्या जिन्यात हे सगळीकडे कपडे आहेत, सगळीकडे. काय प्रत्येकाच्या घरामध्ये असतात कपडे अशी सगळी. टेन्शन नाही, चालते. गाडी भरा सामान, चला. कुठं घेतले त्या बाटली? चल. घेतला का प्लास्टिकचा ग्लास? कशाला? अनुश्रीला पाणी प्यायला. चला या वहिनी पुढे. मी ही बूट घाला घेतो. ओके, ही बूट घालायला घेतो मी. कराडा लागले का? काय किती घेते मी थांब. काय पाहिजे? ए बाबू, ए जरा डिक्की उघड रे. सामान बघ व्यवस्थित आमचे. कुठे ठेवली चावी? चावी राहिली असते, तर हुडकत बसली असते सगळी. अशा पद्धतीने आम्ही सगळी तयारी केली आहे. माझं ही मोजडं पण मी यात ठेवलंय, तिकडे गेल्यावर घालणार, कारण तिकडे रानात जायचं आहे. ए चला, झालं का? झालं का? अनुश्रीला चप्पल घालायला लागले पप्पा. तुला येत नाही घालायला का? काय येत नाही? नवीन चप्पल कुठे तुझी? कुठं आहे? तिकडे ठेवले. बरं ठीक आहे, चला. आपला तो ब्लॉक असला नाही रे, आपलं परफेक्ट शूटिंग करा. तसं आता डेलीला दाखवायला नसते, तिकडे फिरवली हे जर आयच्याच चालेल. सगळं दाखवा.
नुसतं बघत बसलाय. ठेवलंय बी माझ्या. बसा बसा पटापटा चला. तिकडे मागं दिसते. सोमवारी तू आहेस ना. सोमवारी संध्याकाळी होईल. रिया आली रिया. ए हाय कर रिया. पळून गेली. निदान पाणी तेवढं परवा दिवशी आल्यावर हवं भरून झाडाला घाल. उद्याच येईल पाणी. तेव्हा आधी उठू दे. अरे माग दे की 8 वाजता येत. चला ऑल सेट सगळेजण झालं. मी तुम्हाला सांगतो, मी जुना टी शर्ट घातलाय, नाईट पॅन्ट घातलाय, कारण गाडी चालवताना आपल्याला काय लागतंय दुसरं तवा. गाडी चालवताना चांगले कपडे कोण घालतोय, बाकीच्या चांगले कपडे घालते ती. मी काय घालत नाही चांगले बिंगले कपडे, मला अजिबात जमत नाही ती. एकदम कम्फर्टेबल ज्यात असेल ती घालायची कपडे. उद्या सकाळी सगळ्यांचं आमचं त्याच्यामुळे आज जायला सगळ्यांचं आता आमचं व्यवस्थित झाले. आता आज जाताना आम्ही बाजीगरच्या गार्डनमध्ये रानात बोकड आहे. दुकानात थांबणार आहे, तिथनं वडा बघण्यात येतात तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. ए जाऊ का रे. जरा गाडीतलं पण इकडं तिकडं खिडकीतलं सगळं घे बरं. आपण युट्यूबवर व्हिडिओ बघताना कसं आपल्याला सगळीकडलं बघायला लागतं की नाही, तसं घ्यायचं. आपल्याला जायचंय कुठे. तर आमचा काही कारणास्तव वडापाव खायचा प्लॅन चेंज झाला. आणि तो का झाला तुम्हाला सांगतो. आता बघा माग आईनं वहिनीनं शिळ्या भाकरी, ठेसा आणि मटकीचं मोड आलेलं ते सगळं मिक्सिंग करून सगळ्याला खायला दिले. त्यामुळे खर्च वाचवलाय आमचा चांगलाच. ऑल क्रेडिट गोज टू हिला आणि तिला. सुट्टीचा ठेचा पण आणलाय. सुट्टीचा ठेसा पण आणलाय आमच्या असं होय, पेपर आहे की नाही? थंडी वाजायला लागले. बरं ठीक आहे, आता मी पण खाऊन घेतो पाठीशी. गाडीमध्येच थांबवल्या, कुठं थांबवल्या आता काय कळना झाले. भाकरी दे की. जरा कुठं नागेवाडीच्या पुढे आली, जरा मायनीच्या बरोबर मध्ये असं जरा थांबवल्या गाडी. असं दाखवता मला. अगं, अशा पद्धतीचा वर्ण माहोल झाला, त्यामुळे बरोबर गाडी रस्त्यावरच थांबवल्या. त्यामुळे ऊन काय लागणार नाही आपल्याला. ओ मला पण द्या चतकुर भाकरी द्या मला पण. सगळी खायला लागली तर मला काहीच नाही. पप्पांनी दिलं मला. चला आता आपण मोड आलेली मटकी आणि शिळी भाकरी खाऊन मस्तपैकी गाडी चालूया. चला तुकडं 2 दिलेली बरं. आता खाऊया. इथं कॅमेरा ऍडजस्ट केलाय. आता गुपचूप खातो आम्ही सगळेजण. सगळ्यांचं चाललंय खायचं. मी पण खाऊन घेतो. सगळ्यात पहिला मी खातो, बाकीनी काय गाडीत बसून खाल्लं तर चालतं यांना. मी गाडी चालवणार आहे. सुट्टीचा ठेसा पण आहे बरं का. आम्ही जरा आता पाणी मागू तर पुरा घ्यायचा ठेचा तर काय आता नाश्ता केला की आपल्याला डायरेक्ट गाडी म्हसवडला थांबवायची असं ठरलंय. म्हसवडला जाऊस तर आम्हाला भुका लागल्या तर आम्ही म्हसवडमध्ये वडापाव खाणार आहे. म्हसवडमध्ये पण एका ठिकाणचा वडापाव लय भारी असतो, तुम्हाला तिथं दाखवतो. म्हसवडमध्ये चहा पण प्यायचा. आणि तू काय खाणार. भाकरी का कोरडी. बरं ठीक आहे, आता खातो. खाऊन गाडी चालवणार आणि डायरेक्ट म्हसवडमध्ये गेलो तुम्हाला वडापाव घेतानाचा किस्सा दाखवतो. सगळेजण हात धुवायला थांबले. ती एका मायनीमध्ये जरा थांबले हात बीत धुवायला मस्तपैकी. तिथे बघा पाणी, पावसाचं पाणी कसलं भारी आहे बघा. पाऊस लय झालेला दिसते बघित आई. पाणीच पाणी. बांधार आहे का पप्पा पुढे देव. वडा ही बांधलं या. रस्ता गेलाय, पूल आहे. भारी आहे की एकदम हिरवं गार नुसतं. झालं का काय काय करायला लागलाय. पाणी पाणी इथं काय चाललंय. आणि पाणी लय भारी आहे. पाणी आहे घाण आहे इथं. कडेला सगळी घाणच आहे. घाणीकडे आता लक्ष द्यायचं, नुसतं पाण्याकडे लक्ष द्यायचं. बरं चला जाऊ दे, आता जाऊया इंदापूरला जायला निघूया.
कुठं चाललं काय केलं तर बरं चला आता आता दरवाजा कसा उघडला तुला रट्ट देऊ का त्या पाण्यातले भारी वाटते तुला आगाऊपणा करते कधीच मिळलं नाही आम्हाला असल्या पाण्यात धुणं धुवायला म्हणजे चटलेले म्हणजे त्या आपल्या वड्याला जात होते धुवायला तेव्हा वासायचं पाणी बरं कोण कोण वड्याला धुणं धुवायला गेलं तर सांगा कमेंट करून सांगा आमच्या याचा आता वड्याला धुणं धुवायचा विषय निघाला या सांगा तेवढं म्हणजे हिला पण बरं वाटेल हिच्यासारखं कष्ट बाकीच्यांनी पण केले इट्यात पाणी नव्हतं तेव्हा मैल मैल धुणं धुवायला जायचं वड्याला सगळ्याला आवरून घ्यायला लागते ब्लॉगिंग करताना आता कुणाबद्दल काय बोललेलं तर झालं शेवट तर काय खरं नाही उठणार नाही का कुक्कुडवाडचा घाट आता चालू झाला आहे बरं का हिरवा गार कसला डोंगर मारली झाला लागला हे बोला बोला सगळ्यांनी बोला मारली झाला लागला पवन चक्क्या बघा खिडकीतनं वगैरे तिकडनं shooting आहे माहिती. एकदम असा हलका मुवमेंट ठेव लोकांना कसं इकडनं बघितलं की तिकडं बघायचं असते तिकडनं बघितलं की तिकडं बघायचं असते हिरवळीमुळे घाट चांगला दिसायला लागला किती भारी रस्ता पण चांगला झाला तरी चांगलं पण रातचं नाही बी आहे इथं यायचं हे काहीच नाही इकडे इकडे घे. कोकणात येताना कसं आता माणसं खुशी होती. होय आणि कोकणापेक्षा भारी घाट आहे ह्यो. त्यावेळेस आपण ती शूटिंग घ्यायला पाहिजे होतं त्या गाण्यावर तेव्हा long video कुठं बनवतो? कुठं घ्यायला? मसोबाचं देवळ आलं म्हसोबाच्या पाया पडायला आमनंच. म्हसोबाच्या नावाने प्रत्येक घाटात मसोबा असतो प्रत्येक घाटात संरक्षण करायचं होय. बस का एक मिनिट आता आपल्या त्या फायनली आपण म्हसोड मध्ये आलोय आता म्हसोड मध्ये वडापाव घ्यायला जायचा इथं कुठल्या साईडला जाते काय माहित नाही जर वेळी तरी इथं राजा राणीच्या झाड आहे नाही समोर गुलमोहरात झाड त्याला आम्ही राजा राणीचं झाड म्हणते तिथे एक असते आणि इकडे पण असते वडापावची लय आहे दुकानं त्यातल्या कुठल्या वडापावच्या गाड्यावर पप्पा जाते ती त्यांच्या मागं मागं आता मी जाणार आहे ओ चला की चला गरम आहे का वडा गरम द्या बरं का बनवून द्या तुमचं शूटिंग घेतो तोवर मी ब्लॉगर आहे दोन काय हा 10 वडापाव आणि एक पाव एक्स्ट्रा 11 वडापाव आणि एक पाव तुम्हाला घेऊ ना शूटिंग मध्ये चालतंय का नको नको विचारलेलं बरं असते आम्ही इथं कायम नेतो वाडा तुम्हाला आम्ही कधीतरी येतो त्यामुळे मग सोडमध्ये ऋषा ब्लॉगरला काय म्हणणारच आहे तो का मला सांगितलं नाहीच म्हणून बैड्याच्यावर वडापाव तोवर इकडं काय घ्यायला लागलाय पेप्सी बरं घे मी तर वडापाव टाकलं का मावशी वडा टाका घे आमचं वड्या टाकायचं चालू आहे बरं का तुमच्या गाड्याचं नाव काय आहे सिद्धनाथ श्री सिद्धनाथ नाश्ता सेंटरला इथं आलो वडा ह्याला वडापाव इथं मागं असं आहे यांचं बैठक व्यवस्था पाव चेपलं वडा टाकायचं चालू 10 सांगितले ना वडापाव इथला एकदम चांगला असते त्यामुळं दरवेळी या गाड्यावरच वडापाव घेतो आम्ही त्यांना काय आता ओळखेल झाली मी सारखं येणं नसते आता ओळखतेल इथं पुढे कधी आलं तर गाडाव बघा कसं चाललंय
काकींनी पलीकडेच वडापाव स्कॅनर कुठे आहे? बांधलं ह्यात पाव आहेत का नुसतं हो वडं काढायचं होतं ना इकडं वडा स्कॅनर कुठे आहे तुमचं ऑनलाईन पेमेंट वडं तयार झालं. मिरच्या तेवढ्या जास्त द्या आम्हाला आमच्या मिरच्या लय खाणारी कसे म्हणजे कसली तुम्ही स्वतः तयार केली आहे का चटणी चालते बांधा पटापटा आता डायरेक्ट आपण इंदापूरलाच जायचं ना आता काय मध्ये ना त्यांना दिले भैया ती मिक्स बसतो त्या काय अजून 11 आहे ती वडापाव तिखट आहे असू दे तिखट आहे मग काय तर विट्याच आहे आम्ही पुण्याचं नाही आवडीच नाही काय खायला. नाही म्हणून तुम्हाला मागाशीच म्हटलं मिरची जास्त द्या येतील त्यांना ते ए ती घे की परत एक भाजी चला हो जाऊ का आता गाडीत बसून ही वडा खातेली मी पण आपला मग डायरेक्ट खुश गाडी पहिले हलवत ना उन्हातनं आमदारा डुबली काही चला मसोडमधनं ठरल्याप्रमाणे वडा घेतली ती वडा पाव घेतली ती आणि हिरव्या मिरच्या तिखट पण घेतलेल्या आता डायरेक्ट इंदापूरला गेल्यानंतर तुम्हाला बाहेरचा लुक दाखवतो आणि आतलं काय परत न दाखवतो गरम लागतं नंतर दुसऱ्या ब्लॉग मध्ये ती तुम्हाला बघायला मिळेल फायनली आम्ही आमच्या मामाच्या गावाला आलेलो आहे आता इथनं पुढं तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये सगळं बघायला मिळेल काय 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 झालंय ते आता फक्त तिथं गेल्यानंतर तुम्हाला बाहेरनं तेवढा घराचा लुक तेवढा दाखवतो बाकीचं मग आता कशासाठी आलो हे सगळं दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल हे तुम्ही काही काळजी करू नका व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लईच आवडला असेल तर मग चॅनल आहे की कमेंट पण करा नाही दुसऱ्याला शेअर पण करा बरं ठीक आहे दाखव हा असं कर गाडीत ना नुसतं घराचं दुख दे बाकी मग राहून आलं चला मग घर दाखव इकडे तर ही आहे आमच्या मामाचं घर आणि इथं बरोबर आता पार्किंगला आपल्याला गाडी जागा राहिल्या बरोबर इथं आता गाडी लावतो आणि परत भेटू मग दुसऱ्या पुढच्या ब्लॉग मध्ये काय काळजी करू नका दाखव की